झोपेची शांत कथा. घोडा, हरिण आणि स्वातंत्र्याची गोष्ट. हळूहळू श्वास घ्या आणि शांतपणे सोडा. आजचा दिवस संपला आहे. तुमचं मन आता विश्रांतीसाठी तयार आहे. शांत बसा किंवा झोपा. तुमचं शरीर जिथे आहे तिथेच आरामात राहू द्या. हळूहळू डोळे मिटा आणि माझ्या आवाजासोबत एक सुंदर शांत प्रवास सुरू करा. आज आपण एका हिरव्या कुरणात जाऊया, जिथे वारा हळुवार वाहतो आहे आणि सगळं काही अगदी शांत आहे. एक शांत गावाजवळ एक मोठं हिरवं कुरण होतं. त्या कुरणात एक सुंदर घोडा राहत होता. तो दिवसभर मोकळेपणाने धावत असे, हळूहळू गवत खात असे आणि वाऱ्यासोबत खेळत असे. चंद्रप्रकाशात त्याची सावली लांब पसरत असे आणि रात्री सगळं काही अगदी शांत होतं. तो घोडा आनंदात होता, कारण त्याच्याकडे सगळं काही होतं. मोकळं आकाश, हिरवं कुरण आणि स्वातंत्र्य. पण एक दिवस हळूहळू काहीतरी बदललं. एक हरिण त्या कुरणात येऊ लागलं. ते वेगाने धावत असे, त्याच्या शिंगांनी गवत उडवत असे आणि शांततेत थोडासा गोंधळ निर्माण करत असे. घोड्याला हे आवडलं नाही. त्याचं मन थोडं अस्वस्थ झालं. त्याला वाटू लागलं, हे माझं कुरण आहे. दररोज हरिण येत राहिलं आणि घोड्याच्या मनात चिडचिड वाढत गेली. तो विचार करू लागला, मला काहीतरी करायला हवं. एक दिवस तो एका माणसाकडे गेला. त्या माणसाने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि हळूच म्हणाला, मी तुझी मदत करू शकतो, पण मला तुझ्या तोंडात लगाम आणि पाठीवर खोगीर ठेवावं लागेल. घोडा थोडा थांबला, पण त्याच्या मनात एकच विचार होता, मला माझं कुरण परत हवं आहे. आणि तो लगेच तयार झाला. थोड्याच वेळाने माणसाने हरिणाला पळवून लावलं. कुरण पुन्हा शांत झालं. घोडा आनंदाने हसला. त्याला वाटलं, मी जिंकलो. पण जेव्हा त्याने म्हटलं, आता मला मोकळं सोडा, माणूस हळूच हसला आणि म्हणाला, आता तू माझ्यासाठी काम करशील. त्या दिवसापासून घोडा कधीच मोकळा धावू शकला नाही. कुरण तिथेच होतं. वारा तसाच वाहत होता, पण त्याच्या पाठीवर वजन होतं आणि तोंडात लोखंडी लगाम. आता त्या कुरणाची कल्पना करा. हळुवार वारा वाहतो आहे. चंद्रप्रकाश शांत पसरला आहे. घोडा शांत उभा आहे आणि सगळं काही हळूहळू स्थिर होत आहे. तुमचा श्वासही शांत होत आहे. मन हलके होत आहे. काही गोष्टी आपण सोडून दिल्या तरच हलकं वाटतं. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्ण विश्रांतीत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. हळूहळू तुम्हाला गोड झोप येत आहे. सगळे विचार दूर जात आहेत आणि फक्त शांतता उरली आहे. आता गाढ झोप आणि सुंदर स्वप्न पहा. शुभरात्री.